नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुळ्याच्या शेंगाचा कोफ्ता कसा करायचा ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे. मुळ्याच्या शेंगा धुवून घेतल्या, स्वच्छ करून घेतल्या आणि बारीक काप करून घेतले. चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. गॅस सुरू केला. कढईमध्ये 1 चमचा मी तेल टाकलं. तेल थोडं गरम होऊ दिलं. तेलामध्ये मी मोहरी टाकली. आता मोहरी तडतडते. व्यवस्थितरित्या मोहरी तडतडली. त्याच्यामध्ये मी हळद टाकली. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं आणि आता मी ते मुळ्याच्या शेंगाचे केलेले काप मी त्याच्यामध्ये टाकून घेते. तर हलवून घेते थोडं. बघा, मुळ्याच्या शेंगा ह्या हिरव्या कलरच्या असतात, लांब असतात. त्याची काप करून मी ते तेलामध्ये तिखट, हळद, मीठ आणि त्या शेंगा टाकून शिजवून घेत आहे. आता त्याच्यावर मी झाकण टाकून घेतलं. हे झाकण मी 5 मिनिट ठेवते, कारण त्याच्यातला ते करकरपणा असतो तो कमी व्हायला लागतो. आता मी थोडं त्याला हलवून घेतलं. बघा, हलवून घेतलं थोडं. आता बऱ्यापैकी कलर चेंज झाला. बऱ्यापैकी शिजलेला आहे. बघा, व्यवस्थित शिजलेला आहे. आता थोडा वेळ 1-5 मिनिट आपण गॅस बंद करून वाफलून घेऊ त्याला. बघा, मी एका बाउलमध्ये मी ते शेंगा काढून घेतल्या. आता त्याच्यामध्ये मी 1-5 चमचे बेसनचे पीठ टाकून घेतलं. आता ती मिक्स करून घेते व्यवस्थितरित्या. अजून थोडं पीठ टाकलं, कारण थोडं पातळ होतं ते. आता मी त्याच्यावर एक झाकण ठेवून प्लेट झाकते त्याच्यावर आणि 1-5 मिनिट त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं राहिलं होतं. थोडं मीठ टाकलं. अजून थोडं हलवून घेतलं. बघा, पूर्णपणे मिक्स करून घेतलं मी ते आता. आणि त्याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनिट मी बाजूला ठेवते. गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये 1 पाव किलो तेल ओतून घेतलं आणि हे मुळ्याच्या शेंगाचं जे काय करून ठेवलेलं आहे वाटण, ते मी त्याच्यामध्ये आता कोफ्ते करून घेते. तेल गरम होतंय. आता त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर टाकायची विसरली होती. कोथिंबीर टाकून घेतली. मिक्स करून घेतलं. आता मी थोडं टेस्ट घेण्यासाठी थोडं पीठ टाकून घेतलं. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. तेल हे जास्त धूर येईल असं पण नाही तापवायला पाहिजे, किंवा फारच कमी असं पण नको तापवायला. मध्यम तापवलं पाहिजे. बघा, हे व्यवस्थित आलेलं आहे. असे 4-5 कोफ्ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ, शिजवून घेऊ त्याला व्यवस्थितरित्या. बघा, अशा पद्धतीने मी हे 5 ते 6 कोफ्ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. कोफ्ते टाकून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित शिजत आहे. बघा, अशा पद्धतीने मी हे शिजवून घेत आहे. आता त्याला मी हलवून घेतलं, खालीवर करून घेतलं त्याला. गॅस मोठा पण करायला नको आणि छोटा पण करायला नको. गॅस मोठा राहिला
तर वरून करपतं आणि मधून कच्चं राहतं. त्यासाठी आपण मध्यम आचेवरच आपला गॅस ठेवला पाहिजे आणि तळून घेतलं पाहिजे. बरं, आता ब्राऊन कलर आला त्याला. बऱ्यापैकी ब्राऊन कलर आलेला आहे. थोडं हलवून घेऊ. आता शिजलेले आहेत, बऱ्यापैकी शिजलेले आहेत. कलर पण बऱ्यापैकी चेंज झाला त्याचा. कलर पण छान आला आहे आता. ही 2 माणसासाठी बास होतात कोफ्ते. 2 माणसासाठीच मी हे कोफ्ते केलेले आहेत. बघा, हा कोफ्ता मटणाला सुद्धा मागं सारतो. मटणाचा कोफ्त्यापेक्षा सुद्धा छान लागतो हा. मी वारंवार घरी आमच्या सगळ्यांना घरामध्ये हा कोफ्ता आवडतो. मटणाची टेस्ट येते ह्या कोफ्त्याला. हे कोफ्ता घरी तुम्ही खाऊन बघा, करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा. खरंच फार चविष्ट लागते आणि टेस्टी लागते. खरंच कलर पण छान आलेला आहे. आणि आता आपण हे व्यवस्थित तळलेले आहेत. आता गॅस थोडा मी कमी केला. आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ. आता बघा, आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. बघा, हे कोफ्ते असे कोफ्ते होतात. खायला फार चविष्ट लागतं. कलर पण छान आला आहे. आता आपण त्याची ग्रेव्ही करून घेऊ. मी तेल टाकलेलं आहे 2-3 चमचे आणि त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकून मिक्स करून घेतलेलं. आता कांदा टाकून घेते. कांदा हा चांगला ब्राऊन झाला पाहिजे. कलर छान आला पाहिजे. छान शिजत आहे व्यवस्थितरित्या. बघा, कलर ब्राऊन झाला कांद्याचा. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो पण व्यवस्थित शिजवून घेऊ. मी झाकण ठेवलं त्याच्यावर थोडं, कारण ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो मऊ झालं पाहिजे, म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं होतं. थोडं हलवून घेतलं. शिजत आहे कांदा टोमॅटो. त्याच्यामध्ये मी 1-2 ते 3 चमचे कोकोनट टाकून घेतलं. कोकोनटचा किस टाकून घेतलेला आहे. तर थोडं मी त्याला मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये हळद टाकली. त्याच्यामध्ये तिखट टाकलं. आमच्याकडे हे काळं तिखट तुळजापुरी देवीच्या याच्यात असल्यामुळं आमच्याकडे हे काळं तिखट फार छान केलं जातं. आमची भाजी ह्या काळ्या तिखटामुळे फार छान होते. तिखट टाकून घेतलं. आता मिक्स केलं थोडं. बघा, कलर वेगळा झाला. आता झाकून ठेवू. थोडं सगळं एकत्रित होईल, मिक्स होऊन जाईल. मिक्स केलं मी व्यवस्थितरित्या. बघा, हलवून घेते थोडं. बऱ्यापैकी मऊ झालेला आहे कांदा आणि टोमॅटो. सगळ्या वस्तू व्यवस्थित शिजवून घेतलं. आता एकजीव झालेला आहे सगळं.
बघा किती छान. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलं मी त्याच्यामध्ये. आणि हे पाणी गरम पाणी टाकलं पाहिजे, थंड पाणी टाकायला नको, कारण थंड पाणी टाकलं की त्याच्यावरचं तवंग जातं. गरम पाण्यामुळं त्याला व्यवस्थित तरी येते. म्हणून कधी पण ग्रेव्ही करत असताना गरमच पाणी टाकावं. बघा ग्रेव्ही अशी झालेली आहे. बघा अशी झाली व्यवस्थितरित्या. कलर किती छान आलेला आहे, कारण घरचा मसाला घरच्या गाळं तिखट असल्यामुळे त्याचा कलरसुद्धा फारच छान आलेला आहे. अजून थोडं पाणी टाकलं मी, थोडं ग्रेव्ही वाढवली. बघा कलर पण किती छान आलेला आहे. आता मी थोडं गॅस मोठा केला, कारण थोडं शिजवलं पाहिजे. मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून थोडं मी शिजवून घेतलं. बघा कलर किती छान आला आहे, तवंग किती छान आले त्याला. आता कलर पण किती सुंदर आलेला आहे त्याचा. अशा पद्धतीने आमच्याकडे हे ग्रेव्ही केले जाते. बघा अशा पद्धतीने असा ग्रेव्हीचा कलर आलेला आहे. बघा छान आले ना. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.